15 पानावर आहे टीका. खूप शब्द चांगले आहेत आचार्यांचे. संस्कृत टीका थोडं समजत नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. त्या शब्दातून खूप काही आनंद आपल्याला मिळणार आहे. टीका वाचा तुम्ही. टीका वाचते ते ऐकू नाही येणार लोकांना. एवढी वाचू दे काही नाही. इह केलं सकलोद्भासी स्यात्पद मुद्रित शब्द ब्रह्मोपासन जन्मा. पहिलं जे आपण पाहिलं ते तर सकलोद्भासी संपूर्ण पदार्थाला प्रतिभासित करणारं आपल्या जो कथन असतं आचार्यांचं ते स्यात् पदानं सहित असतं. आत्मा स्यात् नित्यः एव. तर स्यातचा अर्थ काय तो सांगा आता तुम्ही. एका अपेक्षेने आत्मा नित्य आहे. सतीश भाऊ तुम्ही मुलगा आहात, पती आहात की पिता आहात, काय आहात? सगळेच आहात. एका वेळी आहात की क्रमाने आहात? एका वेळी आहात. मग एक पत्नीच्याच दृष्टीनं पिता आहात. प्रत्येकाच्या दृष्टीनं धर्म तुमच्यातच आहे, पण ते धर्म जे सिद्ध केल्या जातात ते दुसऱ्याच्या द्वारे सिद्ध केल्या जाणार आहे. आणि म्हणून हा त्यांचा नियम असतो की स्यात् पदानं. हा जैन धर्म सर्वथा शब्द जैन धर्मात नाही. जैन धर्मात शब्द आहे कथंचित. आत्मा कथंचित नित्य आहे, आत्मा कथंचित अनित्य आहे. आत्मा कथंचित शुद्ध आहे, आत्मा कथंचित अशुद्ध आहे. तर हा जो काही भाग असतो तो नाही घेतला तर तो स्याद्वाद होत नाही. म्हणून अशा स्यात् सकलोद्भासी स्यात् पद मुद्रित. स्याद हे ज्याचं चिन्ह आहे, हे ज्याचा झेंडा आहे. शब्द ब्रह्माच्या उपासनेतून हे जन्माला आलेलं असणार आहे. समस्त विपक्ष क्षोध क्षमाती निस्तिश युक्त्यावलंबन जन्मा. संपूर्ण विपक्षवादी जे आहेत, जैन तत्वज्ञानाला न मानणारे जे आहेत ते सगळे विपक्षवादी झाले. त्या विपक्षवादींच्या जीवनात आपल्या तत्वज्ञानाबाबतचा जो क्षोध आहे, क्रोध आहे, द्वेष आहे. काय म्हटलं मी? जैन तत्वज्ञानाबाबतचा इतर धर्मीयांच्या जीवनात जो काही क्षोध आहे ते सगळे कोणतेही मतवादी असो म्हणतात. तर समस्त विपक्ष क्षोध क्षमाती निस्तिश जन्मा. तो त्यांचा क्रोधही क्षमाती त्यालाही दूर करण्यास, निस्तुषः पूर्णतः उखडून फेकण्यास युक्ती माझ्याजवळ आहे. आणि त्या युक्तीच्या अवलंबनातून हे जन्माला आलेलं आहे. एवढा आत्मविश्वास आहे आचार्यांना की मी युक्तीनं त्यांना पटवून देणार आहे. त्यांचं मत कसं चुकीचं आहे हे मी त्यांना युक्तीनं पटवून देणार आहे. माझं वाक्य म्हणून त्यांनी मानावं अशी माझी अपेक्षा नाही. निर्मल विज्ञान घन अंतर्निमग्न पर अपरगुरु प्रसादीकृत शुद्धात्मतत्वानुशासन जन्मा. तिसरं सांगतायत आता. निर्मल विज्ञान घन. अनंताचं ज्ञान कसं आहे? निर्मल आहे, पूर्ण शुद्ध आहे. तर निर्मल असणाऱ्या ज्ञान घन का म्हणतात नेहमी आचार्य? नाही आलं लक्षात? अक्षय भाऊ, घन का म्हणतात?
घन कशाला म्हणतात तुमच्या गणितात? ठसाठस भरलेलं. घन कशाला म्हणतात कीर्ती? खोली, लांबी, रुंदी सगळ्यात जे घेतल्या जाते त्याला. तसं म्हणतात हा ज्ञान भाव कुठं आहे? आपल्या मेंदूत आहे. कुठं आहे हा ज्ञान भाव? आत्म्याच्या प्रदेशात ठसा ठसा भरलेला आहे. सर्व प्रदेशांमध्ये. हा, आत्म्याच्या सर्व प्रदेशांमध्ये ठसा. ते तर परिभाषा झाली. आपल्याला आनंद घ्यायचा आहे तो याचा घ्यायचा आहे की तो ठसाठस भरलेला आहे. एक कण आमचा असा नाही की जिथं ज्ञान नाही. आणि म्हणून म्हणतायत ज्ञान घन झालेले आहेत ते. अंतर्निमग्न हा शब्द किती मोलाचे ठेवले आचार्यांना. सगळ्याला जाणत आहेत, त्यांच्या ज्ञानात सगळे पदार्थ येत आहेत आणि ते कुठं निमग्न आहे? अंतर्निमग्न हा ते तर आपल्या स्वतःमध्येच निमग्न आहे. जसं पाहिलं होतं की कुणी खूप स्तुती करत असेल एखाद्या गुरूंची आणि ती स्तुती करत असतानाही जेव्हा आपण पाहिलं की समंतभद्र आचार्यांच्या याच्यात ती मूर्ती निघालेली आहे आणि त्यावेळी सगळ्या लोकांनी किती उद्घोष केला असेल, किती जल्लोष झाला असेल भक्तीच्या आराधनेचा. पण त्यावेळी समंतभद्र आचार्य काय होते? कुठं होते? ते निमग्न होते. अंतर्निमग्न हा. ते जल्लोषात नाही आले. नाही समजलं सतीश भाऊ? नाही समजलं. एवढं तर माहीत आहे की जेव्हा समंतभद्र आचार्यांनी 24 तीर्थंकराची स्तुती केलेली आहे, त्यांच्या शिवाला नमस्कार करायला सांगितला होता त्या म्हणून त्या राजाने. त्यांचा अपराध केला होता त्यांनी त्या राजाचा की तुमचा तो खातो मी खाऊ घालतो म्हणून, आणि त्यामुळे त्यांच्यावरती शिक्षा आली होती. तर त्यांनी त्याच वेळी सांगितलं होतं की तुझा देव माझा नमस्कार सहन करू शकणार नाही, पण करायला लावला. आणि त्यावेळी त्यांनी असं सहज, आज माझे शब्द जसे असे सहज निघत आहे असं सहज ते काव्य रचलं आहे. स्वयंभू स्तोत्र खरोखर इतकं महान आहे, इतका रस भरला आहे शब्दा शब्दा गणित त्यात, की त्यात व्याकरण आहे, न्याय आहे, अध्यात्म आहे, प्रथमानुयोग आहे, चरणानुयोग आहे. काय नाही त्या स्तोत्रात. असं एक महान स्तोत्र आहे. कधीच कोणी म्हणणार नसेल. कदाचित जे काही दशलाक्षणी करत असेल तिथं ते स्वयंभू म्हटल्या जातो, पण तोही छोटा म्हटल्या जातो. हा जो मोठा स्वयंभू आहे हा कोणीही कधीही म्हणत नाही. पाठक्रिया तर कुठं होतच नसेल इकडे आता. त्याच्यात हा स्वयंभू पुरा म्हटल्या जात होता. 24ही ते खरोखरीच शब्दा शब्दा गणित इतकं त्यांच्या न्यायानं पटवून दिले. काही न्यायाच्या स्तुती आहेत, काही अध्यात्माच्या स्तुती आहेत. त्यातल्या खूप महान असा तो एक काव्य रस आहे आणि ते त्यांच्यातच राहिले. ते तुमच्या जल्लोषात आले नाही. हा महत्त्वाचा भाग असतात. म्हणून त्यांनी सांगितलंय अंतर्निमग्न हा अपर गुरु प्रसादी कृत. अरहंतांनी आचार्यांच्या प्रसादामुळे मिळालं शुद्धात्मतत्व. प्रसाद कोणता दिला गुरूंना? मला पुत्र होऊ दे हा माझा न्यायालयात माझ्याकडून निकाल लागू दे, हा कोणता प्रसाद दिला म्हणतात. तर शुद्धात्मतत्वानुशासन जन्मा. तू एक शुद्धात्मा आहेस रे बाबा, माझ्याच सारखा तू आहे. हे तत्व त्यांनी अनुशासन शब्द खूप मोलाचे आहेत संस्कृतमधले. अनुशासन केलं म्हणजे काय केलं? अनुशासन आणि उपदेशात अंतर आहे. उपदेशात तुम्ही करा नका करू, अनुशासनात करावं लागते. तुमच्या राजकारणातही असते ना अनुशासन शब्द. एका अर्थात आपण वापरून टाकतो पण त्याला काही ठोस अर्थ असतो
की अनुशासन जन्माः. आता चौथं, अनवरत संधी सुंदर आनंद मुद्रिताः अमंद संवेदात्मक स्वसंवेदन जन्माच्यव यः कश्चनापि मम आत्मनाः स्वविभवाः. अनवरत संधी सतत वाहतो आहे. एकदा सम्यक दृष्टी, जोपर्यंत सम्यक दृष्टी आहे तोपर्यंत त्याच्या जीवनात हा स्वसंवेदनाचा झरा सदा वाहत राहणार आहे. तो आनंद तो चाखतच राहणार आहे. म्हणून त्याला हे गोड नाही वाटत. का नाही विषय गोड वाटत? पंचेंद्रियाची सम्यक दृष्टी जीवाला, त्याला रस तो कुणाचा घेतोय? तो आपल्या शुद्धात्म्याच्या रसात गुंगलेला असतो. म्हणून हे भोग त्याला रुचत नाही. आनंद मुद्रिता हा आनंद हे ज्याचं चिन्ह आहे. अमंद हा त्या आनंदाला मर्यादा नाही. संवेदात्मका हा ज्ञानात्मक असणार असं जे स्वसंवेदन आत्म्याचंच आत्मरूपानं त्यांनी 3 शब्द ठेवले असते. आत्मा, आत्मानम, आत्मा आत्म्यासाठीच धावतो. तर म्हणतात हा जो करणार आहे संवेदात्मक स्वसंवेदन जन्मा, माझाच आत्मा, मीच, माझ्याचद्वारे माझ्यासाठीच मी त्याचं अनुभवन करतो आहे. अशा स्वसंवेदनातून जन्माला आलेले हे बोल आहे. ज्याने आता ते तुमचं काय म्हणतात, दूध नासून पनीर, तर त्या पनीरचा स्वाद आता मी कधीच घेतला नसेल समजा, आणि मला सांगितलं की त्या पनीरचं वर्णन करा, तर मी काय करा, वर्णन तर करून टाकल, पण मला त्या पनीरचा स्वाद येईल का नाही वर्णन करताना? नाही येणार आहे. तर म्हणतात पनीरचा ज्ञान असणं आणि पनीरचा स्वाद घेणं जसा भिन्न आहे, तसं शुद्धात्म्याचं ज्ञान असणं आणि शुद्धात्म्याचा स्वाद येणं हा भाग महत्त्वाचा. या कश्चनापि मम आत्मनाः स्वविभवाः, हे सगळं जे काही माझं वैभव आहे म्हणतात, समजतेनं हातचं राखून नाही देत आहे मी. तुम्ही माझ्या पुढे जाल या भीतीनं मी काही राखून ठेवणार आहे असं नाही. पूरच्या पूर अयम एकत्व विभक्त आत्मानं दर्शेऽहम्, ह्या अशा एकत्व विभक्त आत्म्याला मी दाखवणार आहे. इति बद्ध व्यवसायोस्मी, मी कटिबद्ध झालोय, आता मी मागे हटणार नाही. त्या शुद्धात्म्याला दाखवण्यासाठी मी जे उभा ठाकलोय, आता मी मागे परतणार नाही. तुम्हाला ऐकावं लागणारच आहे, नको हटला तरी. आचार्य हटले नाही, मीही हटणार नाही. यदि दर्शेयम, जर मी काही दाखवताना तदा स्वयमेव स्वानुभव प्रत्यक्षेन परीक्षा, शब्द थोडे मोक्षात नाही आहे का? नोट्स तुमच्याजवळ सतीश भाऊ नोट्स नाही आहे का? प्रत्येकानं एक लक्षात घ्यायचं आहे. हां, त्या शब्दाचा रस येईल मग आपल्या जवळ असेल तो शब्द. तर काय शब्द आहे आचार्यांचा? स्वयमेव स्वानुभव प्रत्यक्षेन परीक्षा. तुम्हालाच परीक्षा करायची आहे, मी सांगतो म्हणून ऐकू नका. तर स्वयमेव आणि स्वानुभव करा प्रत्यक्षेन, मग परीक्षा करा आणि माना. मी सांगतो म्हणून मानू नका. प्रमाणी कर्तव्यम, मग मी जे सांगतो आहे ते खरं आहे, सत्य आहे, प्रमाणभूत आहे हे मान. यदि तू स्खलेयम, कुठं काही जर मी चुकलो असेल, तदा
न तू छलग्रहणं जागृकम, म्हणून हे दाखवलं तुम्ही. पण आता तिथं चिंबच नाही आपल्या जवळ. कसं बोलते तिथं दिसणारे नाही. एवढं दिसेलच, थोडं ना थोडं तर दिसणार. ह्या एवढ्या सगळ्या पांढऱ्या रंगात हा एवढाच ठिपका पाहू नका. पांढरा फळा पहा, हा ठिपका सोडा. आचार्य म्हणत आहेत असेल एवढा थोडा ठिपका तर त्याला पाहू नका. छलग्रहणम जागृकम न. आम्ही जागृत कशात आहोत? आम्ही आचार्यांची दोष पाहणार आहोत असं नाही, भगवंतातही दोष दिसते आम्हाला. आज खरोखरीच आम्ही असं मानणार आहोत की भगवंतानं सांगितलेलंच आचार्यांना सांगितलं का नाही, आणि आचार्यांना सांगितलेलंच त्यांच्या शिष्यांना सांगितलं का नाही, ही शंका का येते आज आम्हाला? आम्ही त्यांच्यातले दोष पाहतो. त्यांनी घेतलेला आनंद, त्यांनी घेतलेला रस आम्हाला दिसत नाही. तर एक गोष्ट जीवनात फार मोलाचं वाक्य आहे ते, की कोणाचेही कधीही दोष पाहू नका, गुण पाहायला शिका, गुणी बनाल. दोष पाहाल तो दोषी बनाल. वंदितु सौवसिद्धि ध्रुवमचलमनोमं गतिं पट्टे ओच्छामि समयपावुलं समय सारखी